अपने अंतिम दौर में पहुंचे पनवेल महानगर पालिका चुनाव के तहत हाल ही में तलुजा प्रभाग क्रमांक 3 में शेकाप महाआघाड़ी की प्रचार सभा संपन्न हुई। जीत का निर्धार कर आयोजित इस प्रचार सभा में शेकाप नेता जयंत पाटिल, एनसीपी प्रवक्ता नवाब मलिक, विधायक बाला साहेब पाटिल, कांग्रेस नेता आरसी घरत, रिपब्लिक सेना के खाजा मियां पटेल, ताहिर पटेल सहित शेकाप महाआघाड़ी के उम्मीदवार, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान मान्यवरों ने लोगों को संबोधित करते हुए न केवल अपने एजेंडे से रूबरू कराया, बल्कि भाजपा के स्थानीय नेताओं पर जमकर प्रहार भी किया। शेकाप नेता जयंत पाटिल और एनसीपी प्रवक्ता नवाब मलिक ने विश्वास जताते हुए कहा कि पनवेल मनपा पर केवल महाआघाड़ी का झंडा लहराएगा। तळोजा शेकाप पक्षाचाच बालेकिल्ला होता। या तळोजामध्ये शेकाप पक्ष आणि काँग्रेस होतं। आज काँग्रेस आणि शेकाप पक्ष एकत्र लढत आहे। तळोजाचं चित्र तुम्ही ते बघताय। हजारो लोक आज तळोजामध्ये आज महाआघाडीच्या विजयासाठी एकत्र आलेले आहेत। मला वाटतं तळोजेकरांची जी आश्वासन आहेत ती आम्ही फुकटचे आश्वासन द्यायला मागत नाही। तळोजेकरांचा शेकाप पक्षावर आणि महाआघाडीवर अधिकार आहे। त्या अधिकाराच्या बलावर निश्चितपणे आम्ही त्यांची कामं करणार आहोत आणि ज्या पद्धतीचं आहे मला वाटतं या महापालिकेमध्ये तळोजाचा वार्ड नंबर जो आज 3 आहे हा वार्ड नंबर सर्वाधिक मताने निवडून येईल असं मला वाटतंय। रायगड जिल्हा शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकसंघ आल्यानंतर तर इतर पक्षाचं काय या जिल्ह्यात नाही। जिल्हा परिषदेच्या निकालाला आता राष्ट्रवादी काँग्रेसला शेकापने पाठिंबा देऊन आमचे अध्यक्ष केलेले आहे। शेकापच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये आम्ही निवडणुका लढतो। आम्हाला पूर्ण आशा आहे की पनवेल हा महाआघाडी जी झालेली आहे त्याच्या महापौर या पनवेलमध्ये बसेल। रायगड जिल्हा शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकसंघ आल्यानंतर तर इतर पक्षाचं काय या जिल्ह्यात नाही। जिल्हा परिषदेच्या निकालाला आता राष्ट्रवादी काँग्रेसला शेकापने पाठिंबा देऊन आमचे अध्यक्ष केलेले आहे। शेकापच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये आम्ही निवडणुका लढतो। आम्हाला पूर्ण आशा आहे की पनवेल हा महाआघाड़ी जो झालेली है त्याच्या महापौर या पनवेलमध्ये बसेल। वहीं लोगों में उत्साह को देखते हुए ताहिर पटेल और जवाद भी अपने उम्मीदवारों की जीत पर आश्वासित नजर आए। मी आमच्या तलोजाच्या वार्ड नंबर 3च्या जनताला बधाई देते आणि त्यांचा धन्यवाद मानतो तर ते एवढ्या प्रचंड आणि संख्याने एवढ्या प्रचंड बहुसंख्याने 3 तास आपल्या नेत्यांचं भाषण ऐकत राहिले याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या तलोजाच्या आणि वार्ड नंबर 3च्या वासियांचा धन्यवाद मानतो। तेच त्यांचा जो उत्साह आहे, त्यांचा जो जोश आहे, त्या जोश आणि उत्साह हा नक्कीच दिसून येते की आमच्या 3 यांनी त्यांनी ठरवलेलं आहे की आमच्या वार्ड नंबर 3च्या 4चे 4 आमच्या महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे। आणि त्यांतून आज जनतानी या सगळ्या ठरवलेलं आहे। ही जनता कुठली भाडू आणलेली नव्हती, ही आपल्या जोशनी आपल्या जोशनी आपल्या एकदम जोशच्या साथ पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या नेत्यांचे मनोगत ऐकण्यासाठी, आपल्या नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आज होऊन आपल्या 4 महाआघाडीच्या 4 उमेदवारांना जिंकण्यासाठी आज आणि जिंकवण्यासाठी आज हे सगळे एवढ्या प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी हे पोचलेले होते। न मला सर्वांशी उमेद आहे, न मला विश्वास आहे की एवढी मोठी संख्या आमच्या सोबत आहे। म्हणून आमच्या सर्व 4 उमेदवार हिंदू आणि मुस्लिम मतदार मिळून या 4 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील। पनवेलमध्ये सर्वात मला असा विश्वास आहे की पनवेलमध्ये जे जास्तीत जास्त उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येणार आहेत त्या नक्की आमच्या 3 नंबर वार्डचा वाटा असणार आहे। या भूमिकेने आज जनता आमच्या साऱ्या उमेदवारांकडे पाहत आहे। महाआघाडीची सत्ता आमच्या पनवेल महानगरपालिकेमध्ये निश्चित येईल असा मला विश्वास आहे। नंबर 3 मध्ये जे आमचे उमेदवार हरीशभाई खेनी, अब्दुल अजीज पटेल, भारती चौधरी यांचे जे आमचे उमेदवार जे भक्कम जे दिलेले आहेत त्यांच्याशी आम्हाला अशी भावना आणि अशी उमेद आहे की हे आमचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील।
ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.